छान होता आणि बेसिकली इथे कोर्सला यायच्या अगोदर कुतूहल मनात खूप जास्त होतं की प्राणी आपल्याशी बोलतात म्हणजे नेमकं काय करतात. तर एक्झॅक्टली तो प्रश्न सुटला की प्राण्यांचं बोलण्याचं माध्यम काय असतं. आणि त्यात अजून एक गोष्ट की प्राणी बोलतात म्हणजे आपल्याशी शब्दांनी नाही बोलत, तर काही वेगवेगळ्या मीडियम्सने बोलतात. ऑडिओ असू शकेल, व्हिज्युअल असू शकेल किंवा फिलिंग्ज, इमोशन्स, थॉट्सने असू शकेल. तर ते एक्झॅक्टली कसे ओळखायचे आणि त्यांच्याशी कनेक्ट कसं करायचं, त्यांना त्रास न देता त्यांच्याशी कसं बोलायचं, त्यांना अजून प्रेमाने त्यांच्याकडनं त्यांच्यासोबत संवाद किती छान साधता येतो, ते सगळं मी याच्यामध्ये शिकलो. की सर्वात पहिले म्हणजे तर की प्राण्यांबद्दलचं प्रेम ज्यांना पण असेल मनात, त्यांना साहजिक आहे की हा प्रश्न असतोच की प्राणी नेमकं काय बोलतायत आपल्याशी जेव्हा भुंकतात. कुत्रे किंवा मांजरं जेव्हा आवाज काढतात, इतर प्राणी जेव्हा त्यांचे आवाज काढतात, तेव्हा नेमकं त्यांना काय बोलायचं आहे आपल्याला बरेचदा कळत नाही. तर त्या सिच्युएशनमध्ये त्यांच्या मनातलं ओळखण्यासाठी ही टेक्निक अतिशय छान आहे. आणि प्रॅक्टिस नक्कीच खूप गरजेची आहे ह्या गोष्टीमध्ये. पण दुसरी गोष्ट की तुमची पूर्वतयारी म्हणजे तुम्हाला मेडिटेशन करण्याची सवय असेल तर तुम्हाला हे अधिक सोपं जाईल. आणि मन शांत असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ह्या तुमच्या लोकेशनचाही खूप मोठा मोलाचा वाटा आहे की लोकेशन सिटीपासून आणि गजबजीपासून लांब असल्यामुळे बेसिकलीच बाहेरच्या सगळ्या वातावरणामध्ये शांतता आहे. आणि इवन नॉर्मली आता तुम्हाला माईकमधनं ऐकायला येत असेल बाजूचा पक्ष्यांचा, किड्यांचा आवाज, आणि त्या ह्याच्यामध्ये की इथे इथे बसणं इटसेल्फ इज अ डिफरंट काइंड ऑफ मेडिटेशन. त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये तुमचे सेन्सेस अजून जास्त तीक्ष्ण काम करतात. त्यामुळे कम्युनिकेट करायला अजून सोपं जातं. तर माझं नवीन येणाऱ्यांना नक्कीच हे सजेशन राहील की बिलकुल काही एक्सपेक्टेशन न ठेवता या. डोक्यात एक एक्सपेक्टेशन ठेवून आलात तर तुम्हाला कठीण जाऊ शकतं. त्यामुळे पूर्णपणे क्लीन स्लेट ठेवून या. तुम्हाला जे काही अनुभव येतात गो विथ द फ्लो. आणि त्याप्रमाणे तुम्हाला नक्कीच प्राणी स्वतःहून गाईड करतील त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे. थँक्यू.